पहा किती खमंग आणि झणझणीत गावरान मसाला वांगी तयार झाली आहे. अशी चव तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे 5 ते 6 वांगी घेतलेली आहेत. वांगी आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. गावी आपल्याकडे छान अशी काटेरी वांगी मिळतात, पण इथे बँगलोरला अशीच वांगी मिळाली म्हणून मी हीच वांगी घेतलेली आहे. आता आपण आपल्या गावरान मसाला वांगीला लागणारं वाटण तयार करून घेऊया. यासाठी मी कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, दाढिया घेतलेला आहे आणि आलं लसूण घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. सोनेरी रंग होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही या वाटणमध्ये तीळ पण घालू शकता. तिळामुळे आणखी छान चव येते आपल्या भाजीला. माझ्याकडे सध्या तीळ नव्हती इथे घालायला म्हणून मी तीळ काही घातली नाही, पण तुम्ही नक्की घाला तीळ असेल तर. आता आपलं वाटण छान असं थंड झालं की आपल्याला मिक्सरला असं छान बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि वाटून झालं की यामध्ये आपल्याला आता सर्व मसाले घालून घ्यायचे आहे चवीनुसार. तिखट, मीठ, धनिया पूड, हळद आणि परत एकदा आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. म्हणजे जो आपला मसाले आहे ना छान वाटणमध्ये मिक्स होतात. तर बघा आपल्या वाटणला किती छान रंग आला आहे आणि छान असं वाटून झालेलं आहे. असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला वांगीला छान असे काप करून घ्यायचे आहेत. बघा अशा प्रकारे वांगे कापून घ्यायचे आहे आणि यामध्ये जे आपण वाटण केलं ना ते आता भरून घ्यायचं आहे. आणि थोडं वाटण आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला वाटण यामध्ये भरून घ्यायचं आहे. मी एका साईडला कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं. आपल्याला यामध्ये आता थोडी हळद घालायची आहे आणि जी वांगी होती ती आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. साधारण 10 मिनिट आपल्याला असं झाकून परतून घ्यायची आहे तेलामध्ये. त्यामुळे जी आपली वांगी आहे छान अशी मऊ पडते आणि आपल्याला भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर बघा 10 मिनिट झाले आहे आणि आता आपल्याला ही वांगी काढून घ्यायची आहे. आता आपल्याला त्याच कढईमध्ये थोडी मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला जे वाटण आपण साईडला काढलेलं होतं ते वाटण आता घालून घ्यायचं आहे. जोपर्यंत रंग चेंज होत नाही आणि आपल्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं वाटण हे परतून घ्यायचं आहे. आपण मसाले आधीच वाटणमध्ये घालून घेतलेले आहे म्हणून आता इथे मसाले घालायची काही गरज नाही आहे. आपण मसाले आधीच वाटणामध्ये घालून घेतलेले आहे त्यामुळे जे आपले मसाले आहे वाटणासोबत छान असे शिजतात. तर इथे मी एका टोमॅटोची प्युरी पण करून घेतलेली आहे, ते पण मी इथे घालत आहे. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, पण टोमॅटोमुळे छान चव येते. ते पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. वाटण असं छान असं परतून झालं की यामध्ये आपल्याला आता वांगी घालून घ्यायची आहे. वांगी पण आपल्याला 5 मिनटं छान अशी मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. तर बघा किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणला आणि वांगी पण आपली छान अशी नरम झाली. आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्या गरजेनुसार आपल्याला ग्रेव्ही कशी हवी त्यानुसार आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आणि खरं सांगायला गेलं तर मसाले वांगे खाण्याची मजा तेव्हाच येते ज्यावेळेस त्याची ग्रेव्ही घट्ट आणि खमंग असते. म्हणून पाणी जास्त घालू नका, ग्रेव्ही अशी घट्टच असू द्या म्हणजे वांग्याला आणखी दुप्पट चव येते. तर आपल्याला पाणी घातल्यानंतर परत 10 ते 15 मिनटं आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण इथे वांगी चेक करून घेऊया शिजली की नाही तर बघा आपली वांगी छान अशी मऊ झालेली आहे, म्हणजे वांगी आपली छान शिजलेली आहे. आणि तुम्ही कलरही बघू शकता किती छान कलर आला आहे आपल्या भाजीला. तर आता इथे आपली गावरान मसाला वांगी तयार आहे. तर आता इथे आपल्याला थोडा घरचा काळा मसाला असतो ना तो घालून घ्यायचा आहे आणि वरून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे.
आपली खमंग आणि झणझणीत मसाला वांगी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.